विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने होत असलेल्या प्रचार सभेत उपस्थित असलेले या गावातील वडीलधारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले तरुण, व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, मी सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं. अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित पुतळ्याचं दर्शन घेतलं. मी गौतम बुद्धाच्या स्मारकाचं दर्शन घेतलं. शिवाजी महाराजांचं घेतलं का? नियोजित जागा आहे. आणि मारुतीरायाच्या मंदिराचं दर्शन घेतलं, शिवजीच्या मंदिराचं दर्शन घेतलं, मी खंडोबाचं सुद्धा दर्शन घेतलं. सर्वप्रथम मी या सगळ्या दैवशक्ती आणि महान व्यक्तींना अभिवादन करतो. मी आपल्यापैकीच आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे गुरुजन आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय संग्राम मस्कल्ले सर, गुणवंतराव पाटील हे माझे शिक्षक होते, मुख्याध्यापक होते. मी ज्यांच्या आशीर्वादाने घडलो, एक आपल्या गावचे पूजनीय, मला आदरणीय असे व्यक्ती गुरुजन व्यासपीठावर आहेत. आज माझं भाग्य आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे नेते, शेतकऱ्यांसाठी ज्यांनी आयुष्य घालवलं, आदरणीय देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी गठीत केलेल्या MSP परिषदेमध्ये सदस्य असलेले त्या जिल्ह्याचे भूमिपुत्र गुणवंतराव पाटील अंगरगेकर, खास पुण्याहून इथं आलेले आहेत आमचे ज्येष्ठ वडीलधारी प्रभाकर पाटील साळुंके, व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय बालाजी भंडे, मुखेडचे लोकप्रिय असे प्राध्यापक, विद्यार्थ्यांचे चाहते आदरणीय सोनटक्के सर, माझे मित्र आणि नेते मुखेडचे सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीरामे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सेवानिवृत्त नायब तहसीलदार आदरणीय विश्वनाथ कोलमकर साहेब, आमचे शिवराज पाटील मसलगेकर आणि नारायण गायकवाड गेलेले आहेत. माझे जवळचे स्नेही आणि मित्र बेटोडजून आलेले देवीदास पाटील कारभारी आणि पुण्याहून आलेले RR पाटील मंत्री महोदय यांचे जावाई आनंदजी थोरात, हरिभक्तपरायण मुंडे सर, हरिभक्तपरायण थोरात खाली बसले होते कुठेतरी. कुठे आहेत प्रभाकरजी? आहेत, बाहेर आहे. हरिभक्तपरायण मनोहर कंदारकर सर, कंदारे, ते सुद्धा आमचे गुरुच होते. आता इथं आहे, कुठे आहे? माननीय प्रभाकर अप्पा मस्कल्ले, चेअरमन रुई, मुरलीधर मस्कल्ले सर, हनुमंत कडमपल्ले, गणेश मामिलवार, शिवांश पाटील कापरे, व्यंकटराव पाटील शिरामे, पंडित कुंडगीर, ओमकार कापरे, संतोष कंदारे, सचिन मस्कल्ले, माधव सोपान सोनकांबळे, प्रीतम पवार, मारुती भैमेकर, मैनुद्दीन महबूब शेख, सदाशिवराव पाटील कापरे, माझे तालुका प्रमुख शिवसेनेचे प्रभाकर पाटील तानळीकर, जांभळीहून आलेले आमचे शिवसेनेचे नेते शंकर पाटील, मुस्लिम बांधव आदरणीय नेते
अनवरजी पठाण, शिवसेनेचे प्रमुख मुखेडचे दिलावर साहेब, आमचे सुभानेबाईजी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मान्यवर, जर्मनीहून जे माझ्यासाठी खास आलेले आदरणीय गुणवंतराव पाटील हंगरगेकरांचे चिरंजीव, माझे मित्र चिरंजीव किरण पाटील हंगरगेकर, ही जी विधानसभेची निवडणूक आहे, 75 वर्षामध्ये आपण खूप निवडणुका बघितलेल्या आहेत. हे आपलं दुर्दैव आहे आणि आपल्याला ह्याच्यातूनच बाहेर पडायचं आहे. या 75 वर्षामध्ये आपण डोळे झाकून सन्मानानं, इमानानं, प्रेमानं मतदान केलेलं आहे. पण ह्या 75 वर्षामध्ये आपल्या बांधवांची, आपल्या आईवडिलांची, आपल्या मुलांची, आपल्या शेतकऱ्यांची, मजुरांची, व्यापाऱ्यांची, या भागातल्या सगळ्या घटकाची खरीच प्रगती झाली का हो, हा माझा प्रश्न आहे. आज परिस्थिती इतकी गंभीर आहे की मराठवाड्यातील लेकरं कामाअभावी आत्महत्या करतात आणि आपण शिक्षण परिपूर्ण न केल्यामुळे त्या घरला आधार व्हायच्या ऐवजी त्या घरला आपण सनग झालेलो आहे, म्हणजे एक दागिना, त्याचा काही फायदा नाही. मग त्याला टोमणे मारणे, घरात आई वडील त्याला बोलले, धर्मपत्नी बोलले, घरचे लोक बोलणे, मग त्यामुळे त्याला थोडं विपक्षित आणि उपेक्षित जीवन येतं. मग तो त्याचे मित्र सुद्धा त्याला त्याच्या व्यसनाधीनमुळे थोडं दूरच करतात. तो अजून डिस्टर्ब होऊन जातो आणि तो एकटा पडतो समाजात, बेचैन होतो. कारण आपण एकटं नाही राहू शकत, समाज प्रिय आहोत. आणि त्या तरुणाची परिस्थिती अशी झाली, त्याच्या हाताला काम नाही, त्याचं शिक्षण परिपूर्ण नाही, शेतात काम करण्याची ऐपत नाही, थोडा व्यसन जडतो. मग अति व्यसन झाल्यामुळे मित्र दूर जातात, घरातले लोक त्याला चांगलं म्हणत नाही, एक लाजिरवाणं उपेक्षित जीवन त्याच्या पदरी येतं. परिस्थिती त्याला अशा ठिकाणी घेऊन जाते की तो तिथून मागे येत नाही, एका दिवशी स्वतःला संपून घेतो. ही परिस्थिती आपल्या मराठवाड्यामध्ये बऱ्याच गावामध्ये तरुणामध्ये झालेली आहे. तुमच्याकडे ही घटना घडली नाही घडली मला माहित नाही. जर ही झाली असेल, किती भयानक आहे. आणि येणाऱ्या काळाची ही चेतावणी आहे, चेतावणी. आता येणाऱ्या आपल्या बालकांना, मुलगा असेल, मुलगी असेल, नातू असेल, नात असेल, त्याला 100% शिकवलं पाहिजे आणि त्या बाळाला स्वतःच्या पायावर उभा केला पाहिजे. तुमची आयुष्यभर कष्ट करून जी प्रगती होणार नाही, ती प्रगती तुम्ही जर त्या बाळाला चांगल्या पद्धतीने शिकवला, 20-25 वर्षात तुमच्या घरचं सोनं होऊन जातं. तरी कुठली तर त्याला नोकरी मिळाली पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, कलेक्टर झाला पाहिजे, डेप्टी कलेक्टर झाला पाहिजे, एखादा पोलीस अधिकारी झाला पाहिजे, न्यायाधीश झाला पाहिजे. असं जर पाडे वाटले ना जीवनाचे, हजारो विषय आहेत, हजारो अधिकारी आहेत आणि ते होऊ शकतं. जे माझ्या आई वडिलांनी, माझी आई अडाणी आहे, 92 वर्षाची आहे, इथं बसलेल्या आयासारखी. वडील 4थी पर्यंत शिकलेले होते, पण त्याने जिद्द केली होती मला शिकवण्याची आणि खूप मेहनतीनं मला शिकवलं. मी असंच एका शेळकेवाडीच्या, आडमाळवाडीच्या एका लग्नाला 4थीला मी आलो होतो आजीच्या गावाला, त्यांच्या पाहुण्यातल्या. आणि मस्कले सरांची मी ती शाळा बघितली होती. आणि मला सर, मी खरं सांगतो, सगरोळी माझ्या गावापासून जवळ होती, शारदानगर. पण त्या शाळेची भीती एवढी होती लहानपणी, तिथून ते बाहेर सोडतच नव्हतं आणि खूप स्ट्रिक्ट शाळा होती. त्यामुळे मला अशी भीती होती की त्या शाळेत शिकायचं नाही. आणि लहानपणी एका लग्नाला आल्यामुळे ही माळावरची शाळा मी बघितली होती आणि माझ्या डोक्यात पडलं की आपल्याला स्वातंत्र्य मिळेल. डोंगरावरची शाळा आहे, तिथं काही तेवढे नियम नसतील. आता मी बी मराठ्याचा पाटलाचा मुलगा होतो ना, पळवाट काढायचा प्रयत्न केला होता म्हणा. आणि त्या आश्रम शाळेबद्दल मी आग्रह धरला.
माझ्या आईच्या डोळ्यात पाणी, वडील नाराज, अरे त्या डोंगरामध्ये कसं राहशील, तिथं कसं शिकशील तू, आम्हाला सोडू वाटणार नाही. पण माझी आई खंबीर होती. ती म्हणे तो तिथं शिकतो म्हणते ना, त्याला शिकवा, काय होईल ते पाहू. फार कठोर मन करून माझ्या वडिलांनी सरांच्या शाळेत आणून मला 80च्या पहिलं 1980च्या पहिलं आणून सोडलं. मुख्याध्यापक, शाळेचे गोवर्धन सर, मस्कल्ले सर, हे सगळे मंडळी होते. माझी थोडी परीक्षा घेतली, छोटी, चुनूक होतो मी, हुशार होतो. यांचे उत्तर देऊन टाकले. तेव्हा त्यावेळेस ते मोठे साहेब बी होते चेअरमन, आणि त्यांनी मला मराठ्यात मी पहिलाच असेल, आडबाडवाडीचे, शेळकेवाडीचे पाटलं सोडले तर मी एक बाहेरचा पहिलाच असेल. आणि त्या शाळेत माझा प्रवेश झाला. वडील खूप दृढ अंतकरणाने नाराज होऊन गेले. तुम्हाला सांगतो, मी 3 महिने गावाकडेच गेलो नाही. त्यांनी काय त्यावेळेस पत्र लिहायचे आम्ही, मग आईला माझ्या पत्राची वाट पाहावं लागायचं. आणि मी कठोर झालो खूप. आणि तुम्हाला सांगतो, 18 पगड जातीच्या मुलामध्ये पंक्तीत बसून जेवायला लागायचं. स्वतःची प्लेट स्वतः धुवायचं, स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे. तिथं आंघोळीला पाणी नव्हतं. या रुईला आलेलं आहे, आम्ही आडमाडवाडीला आलेलं आहे, तिकडे डबडे शिरूरला त्या डॉक्टरच्या तलावात गेलेला आहे, कमळेवाडीपर्यंत गेलेला आहे. 5-5 कोस आम्ही आंघोळीला जायचो रोज. दिवा नव्हता, लाईट नव्हतं, दिव्यावर अभ्यास करायचा. पण आम्ही सर इथं आता कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, मी त्यांच्या समोर बोलतो, हे माझ्या आयुष्याचं भाग्य आहे. आणि इतकं सुंदर शिक्षण होतं, जरी आश्रमशाळा असली तरी. आणि मला त्यांनी घडवलं सगळ्यांनी. गणिताचे बंडावर सर मला भूगोल शिकवले. एक जोशी सर होते, त्यांनी इंग्रजी शिकवली. नामदेव चव्हाण सर मराठी शिकवली. एकदम सगळ्या शिक्षकाचं मी ताईत होतो. कुठलाही कार्यक्रम असले की स्टेजला मला संधी राहायची, छोटं मोठं भाषण करायला. काही निबंध स्पर्धा असेल तर माझा निबंध सरांनी कित्येकदा फर्स्ट काढलेला होता. एकदा तर दोन्ही शाळेच्या 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला कित्येक आम्ही लोकांनी निबंध लिहिला. महाराष्ट्रातील दुष्काळ, त्याचे कारण आणि उपाययोजना. मला आताही आठवते, किशन दोन्ही शाळेतून बाबू केंद्रे माझा निबंध मस्कल्ले सरांनी पूर्ण वाचला विद्यार्थ्यासमोर, 3 पानाचा. मी त्याच्यात वर्णन केलं होतं, एक शेतकरी शेती कमी असलेला, ऊस न लावणारा, ऊस तोडायला जातो कारखान्याला आणि दिवसभर काम करतो. त्याच्यासोबत मी राहतो, बाळ. आणि या कष्टाचं मला खूप विवेचना होते. आणि त्याचं एक रूपांतरित मी आत्मवर्थ मध्ये केलं होतं. आणि तो बाळ म्हणजे मी. आणि मी इथं का आलो, त्या कारखान्यात या लोकांच्या शेताचं ऊस का तोडतो, उन्हात का राहतो, तिथून सुरुवात होते माझं निबंध. मग त्याच्याबद्दलचं खूप विश्लेषण, त्याचे कारण, असं होण्याचं काय, याला काय केलं पाहिजे, अशा पद्धतीचं मला वाटतं त्यावेळेस मी निबंध लिहिलं होतं. आणि ते निबंध दोन्ही शाळेच्या मुलासमोर मस्कल्ले सरांनी त्यावेळेस वाचून दाखवला होता, मला आत्ताही आठवतं. पण त्यानंतर मला इतकी शाबासकी मिळाली आणि मला मागे वळून बघायची वेळ मिळाली नाही. गणित असेल, इंग्रजी असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, सायन्स असेल, सगळ्या शिक्षण विषयात मी फर्स्ट होतो. इथं बाबू केंद्रे आहे, त्याला गणित शून्य यायचं, शून्य गणित यायचंच नाही. कुठलं विश्लेषण लक्षात राहायचं नाही, कुठलं पाढा लक्षात राहायचं नाही, कुठलं फॉर्म्युला लक्षात राहायचं नाही. आणि त्याला जिद्द होती, मला गणित चांगलं आलं पाहिजे. मंगनाळे सर होते वर. मग त्यांनी मला शोध घेतला, माझ्या पेटीच्या बाजूला पेटी लावला. मी म्हणलो, हे कोण आले इथं? ते म्हणे, बालाजीराव, मला तुमच्या सोबत राहायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, 3 महिन्यामध्ये तो गणितात एवढा हुशार झाला की त्याच्या शाळेत जो टॉप गणिताचा होता त्यालाही त्यांनी मागे टाकला. हे फॅक्ट आहे, हे होऊ शकतं फक्त संगतीमुळे. असं आम्ही अभ्यास केला त्या ठिकाणी दिव्यावर. आम्ही 4 जण अभ्यास करायचं, झोपायचं, 8 झाली की अजून दुसरे 4 जण उठायचं, स्पर्धात्मक अभ्यास करायचा.
आणि त्याच्यातून असं झालं त्या आश्रमशाळेत मी फर्स्ट क्लास पास झालो पहिली वेळ, आणि तिथून मला मागे बघायची वेळ मिळाली नाही. माझ्या आयुष्यामध्ये मला फार पुढे जाता आलं. या ठिकाणी साहेब म्हणल्याप्रमाणे मी 15 देश फिरले वेगवेगळ्या कॉन्फरन्स मधून. खूप मोठ्या शहरात मी कमिशनर राहिलो 15 वर्ष. मंत्रालयामध्ये मी मंत्र्यांचे सचिव राहिलो, मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव राहिलो. खासगी म्हणजे खासगी नाही, ज्याचा पूर्ण विश्वास असतो तो सचिव लागतो. प्रायव्हेट म्हणजे त्याचा कम्प्लीट त्याच्यावर ठेप पाहिजे. सगळं शासकीय कामकाज असतं, फायली, प्रिन्सिपल, सगळ्या गोष्टी, त्यांना प्रिपरेशन, भाषण, बाहेरचे दौरे, विधानमंडळाचं कामकाज, मंत्रिमंडळाचं कामकाज, खूप मोठ्या प्रमाणाचं कामकाज असतं. ते काम मला करण्याची संधी मिळाली. आणि दरम्यानच्या काळामध्ये इथले मान्यवर माझ्या मंत्रालयात यायचे, वर्षावर यायचे. या भूमीचं आपल्याला लगन असल्यामुळे सगळ्यांचे कामं केले. व्यंकटराव पाटील गोदेगावकर तर आमची लहानपणापासून जवळ घेतो. त्यांच्या मनात असं वाटायला लागलं की बालाजी पाटील खतगावकर या मुखेड कंधारचा उमेदवार झाला पाहिजे. हे गेले 2-2.5 वर्षापासून चाललं. इथले बरेच मान्यवर आदरणीय मुख्यमंत्र्यांनाही भेटले आणि त्याचा निर्णय असा झाला की आपण इथं उभा राहायचं. मी इथं आलं, कमीत कमी पूर्ण भागामध्ये 200-300 सभा घेतल्या, लोकांना समजून घेतलं आणि उमेदवार होण्याचं मी फायनल केलं. सरांना सुद्धा भेटलं मी, त्यांनी गाईड केलं मला. खूप चॅलेंज आहे, इथले लोक खूप वेगळे आहेत, परिस्थिती भयानक आहे. त्यांनी जे सांगायचं मला गुरुधर्माने सगळं सांगितलं होतं, पण त्यांनी मला तेवढं धाडस बी दिलं होतं की तू करू शकतो, इच्छा शक्ती असेल तर तू काही करू शकतो. आणि ते आशीर्वाद मला काफी होतं. आणि मी ज्यावेळेस काम करत गेलो, एक लेडी धरण आमच्या भागात आहे, म्हणजे मुखेडच्या पुढे 40 वर्ष ते धरण पूर्ण होत नाही. आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या काळात त्या धरणाचे भूमिपूजन झालं होतं आणि हे शेतकऱ्याचे भूमिपुत्र नेते त्याचा लढा लढत होते. ज्यावेळेस मी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री कार्यालयात काम करतो ही माहिती झाली, त्या भागातले 10-15 प्रतिनिधी आणि स्वतः गुणवंतराव पाटील आणि गोजेगावकर पाटील मला भेटले आणि आम्ही 3-4 बैठकीच्या माध्यमातून वरिष्ठ सेक्रेटरी असतील, एसीएस असतील किंवा मुख्यमंत्री महोदय असतील किंवा डेप्टी सीएम असतील, यांच्याकडे बैठका करून हा प्रश्न आम्ही निकाली काढला. त्याचा परिणाम असा झाला, हे चळवळीचे एवढे मोठे नेते कुण्याही प्रचाराला, कुण्याही राजकीय नेत्याच्या व्यासपीठावर कधी आले नाही आयुष्यात, पण त्यांनी मला जाहीर सपोर्ट केला. प्रत्येक सभेमध्ये ते माझ्यासोबत आले. व्यंकटराव पाटील गोदेगावकर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, त्यांनी तर मला म्हणजे खंदा सपोर्ट केला. त्याची परिणती अशी होत गेली, त्याची फलश्रुती अशी होत गेली की या मुखेड कंधारचे सगळे मान्यवर नेते माझ्या पाठीशी उभा राहिले. आज परिस्थिती अशी आहे, मी अपक्ष जरी उमेदवार असलो तर मला भारतीय जनता पार्टीचे सगळ्यात जास्त नेते माझ्या पाठीशी आहेत, काँग्रेसचे सगळ्यात जास्त नेते माझ्या पाठीशी आहेत, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी तर मला जाहीर पाठिंबा दिलेला आहे, विविध पक्षांचे, मनसेचे, आरपीआयचा सगळा पाठिंबा आहे. भटक्या युवकांचा पाठिंबा आहे. असा कुठला घटक नाहीये की त्याचा मला पाठिंबा नाहीये. मराठा समाजाचा पाठिंबा आहे, हटकर धनगर समाजाचा पाठिंबा आहे, लिंगायत समाजाचा एक निष्ठ पाठिंबा आहे 100%, कोळी आणि मुन्नूरवालू समाजाचा पाठिंबा आहे, कोलार समाजाचा पाठिंबा आहे, बौद्ध समाजाचा पाठिंबा आहे, मातर समाजाचा पाठिंबा आहे, नाभिक समाजाचा पाठिंबा आहे, वासुदेव समाजाचा पाठिंबा आहे, गुरव समाजाचा पाठिंबा आहे, कुंभार समाजाचा पाठिंबा आहे, मुस्लिम धर्माचा विशेष बाब त्यांनी तर मला जाहीर मेळावा घेऊन दिलेला आहे. एक युनिक केस आहे आणि मोठ्या संख्येने या दोन्ही तालुक्यातले बांधव माझ्या पाठीशी आहेत.
असा कुठलाही समाज नाही, मी कुणाचं नाव घेणं राहिलं तरी 100% पदाधिकारी, नेते, सामाजिक कार्यकर्ते हे सगळे माझ्या पाठीशी आहे. आता बऱ्याच लोकांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. आम्ही कुणाला एक शब्दाने काही आतापर्यंत लांछन केलं नाही किंवा बोललं नाही. कारण आम्हाला राग कशाचा आहे, तुम्ही आंधळेपणाने गेले 75 वर्ष ह्या लोकांना निवडून दिलेलं आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वी आपल्याकडे राज्य होते, स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा यांनी स्वतःची राजशाही थाटलेली आहे. आमचा शिवाजी बोलतो, कुठं आहे तो, आहे ना, बरोबर आहे ना, यांचे आजोबा, यांचे बाप, यांचे काका, म्हणजे यांची काय मक्तेदारी आहे का? लोकशाहीमध्ये सगळ्यांना हक्क आहे. अरे विधानसभेला मी उभा राहतो तर लोकांच्या पोटात मळमळ, सुळसुळ, हे जाणार आहेत, हे टिकणार नाहीत, एवढे विश्लेषण, एवढे सोशल मीडियावर माझ्याबद्दल. मी एखादं तरी काही बोललेलं आहे, एखादं तरी काही वाक्य टाकलेलं आहे? अरे उमेदवार पार्टीला देता येतात, उमेदवार स्वतः निवडू शकत नाहीये. निवडण्याचे अधिकार इथं बसलेल्या माता भगिनी, जनता, वडीलधारी, तरुण यांच्या हातात आहे. आता यांची पायली भरलेली आहे, यांची दादागिरी संपणार आहे. एक खंबीर पर्याय बालाजी पाटील खतगावकर म्हणून इथं आलेला आहे. आम्हाला राजकारण करायचंच नाहीये, आमचा खरा वसा समाजकारणाचा आहे. निवडणुका संपल्या तर आम्ही 100% समाजकारण करू. ते तुम्हाला विदारक सत्य तरुणाचं सांगितलं आपल्या मराठवाड्याचं. यांनी कधी याच्यावर आवाज उठवला का हो वरिष्ठ लेवलला? या भागात असे आत्महत्या होतात, त्याचं कारण काय? शासन याच्यावर एक अभ्यास गट नेमावा, ते प्रश्न समजून घ्यावेत. ह्या बांधवाच्या हाताला काम नाही तर इथं काहीतरी काम मिळालं पाहिजे, असं काही मुद्दा मांडला कुठं? अरे मी ह्या 4 महिन्यात इतकं फिरलो ना, माझ्या आयुष्यात एवढं खड्ड्यात कुठं फिरलं नाही. हे 2 रस्ते गडकरी साहेबांची कृपा आहे, यांची कृपा नाहीये. तुम्हाला माहित नाहीये, जे रस्ते झाले ते केंद्रीय फंडातून झालेले रस्ते आहेत. आदरणीय केंद्रीय मंत्री यांच्या आशीर्वादाने यांचे रस्ते बघा. आता कुर्ल्याला जाऊन काल रस्ते केले, आज उखडून गेले. काय भयानक परिस्थिती आहे. आणि आपण हे का मान्य करतो, हा माझा प्रश्न आहे. इथं बसलेले बांधव तरुण आहेत, हे यांना सहन कसं होते, हा माझा प्रश्न आहे. आमचा जातीचा विरोध नाहीये, आमचा धर्माचा विरोध नाहीये. आमचा फक्त एकच म्हणणं आहे की आमचा समाज पुढे आले पाहिजे. अरे 75 वर्ष झाले, इथं MIDC नाही, एक कारखाना नाहीये. हे कसले नेते? याच्यावर काहीतरी चिंतन झालं पाहिजे. आज आमची आजीमाय किंवा इथं बसलेली मावशी किंवा आया बहीण बाजारात गेले तर साधी भाजी घेताना 3दा बघतात, मेथीचा कट्टा 3दा बघतात. आणि तुम्ही ज्याला मतदान करता त्याची माहिती घेता का हो? हा खरा प्रश्न आहे. ते काहीतरी चपटी चालते म्हणे आणि काहीतरी चालतं म्हणे. अरे दुर्दैव आहे, हे स्वातंत्र्य आपल्याला असं सहज मिळालं नाहीये. कित्येक लोक फासावर गेलेले आहेत, कित्येक लोकांनी छातडात गोळ्या घेतलेल्या आहेत, तुरुंगवास पत्करलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि आपण आता नवीन घराणेशाही तयार करतोय. तुम्ही मतदान निरपेक्ष केलं पाहिजे. दर 5 वर्षाला लोकशाहीच्या माध्यमातून तुमच्या मतावर तुमच्यातला माणूस तुमच्या सेवेसाठी पाठवायचा आहे. त्याला लोकशाही म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना समितीने ज्यावेळेस स्वतंत्र भारताची घटना लिहिली, कित्येक चांगल्या देशांचा अभ्यास करून, आणि त्याच्यात ठरवलं सगळ्यांना मतदान करण्याचा अधिकार. आणि प्रत्येक ठिकाणी नेता मतदानातून निवडला गेला पाहिजे. तो कायमस्वरूपी नाही, दर 5 वर्षाला लोकांना मान्य असलेले लोक तुमच्या समोर नेते म्हणून आले पाहिजे आणि त्यांनी हे प्रशासन चालवलं पाहिजे. खरंच हे प्रशासन चालवले का हो इतके वर्ष? आपल्या भागाचा विकास झाला का? आता रोहितचा धरण किती जुनी मागणी आहे, बरोबर आहे शिवाजी? माणसं म्हातारे होऊन गेले. अजून त्या धरणाचं पाणी आरक्षणाचा NOC भेटली नाही. पांचाळ सर, मस्कल्ले सर, डॉक्टर
त्यांनी मला हा मुद्दा लावून धरला, साहेब आमच्या गावचं धरण करून द्या. मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही 20 तारखेला 100% मतदान झालं पाहिजे त्या गावात. तुमच्याकडे माझ्यासारखे बरेच लोक येतील वेगवेगळे आमिष आणि प्रलोभन दाखवायला. मी त्याच्यात पडणार नाही. कुणाचे खिसे भरले असले तर रिकामे होऊ द्या, त्यालाही आमचा विरोध नाही. पण तुम्ही मतदान आहे ना, यावेळेस सद्विवेक बुद्धीनं केला पाहिजे. तुम्ही मतदान कक्षात गेल्यानंतर पहिलं मतदान लोकसभेसाठी आहे. तिथं 26 उमेदवार आहेत. त्यामध्ये 2 बॅलेट बॉक्स आहेत, त्याचा कलर पांढरा आहे. तुम्ही तुमच्या इच्छेने तिथं मतदान करा. ते मतदान झाल्यापारी आपल्या विधानसभेचं मतदान दुबारा आहे. त्या मतदानामध्ये मी बालाजी पाटील खतगावकर उमेदवार आहे. माझी निशाणी शिलाई मशीन आहे. आणि या ठिकाणी ही मतदान बॅलेट हे गुलाबी कलरची आहे. गुलाबी कलरच्या मतदान बॅलेटवर 10व्या क्रमांकाला शिवनेत्र या ठिकाणी बटन दाबून आपण भरघोस मताने मतदान केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. त्याच्यात न समजण्यासारखं काही नाही. माझे या ठिकाणी बूथ वर्कर आहेत, ते आपल्या घरोघरी येऊन आपल्याला याचं मार्गदर्शन करणार आहेत. आज त्यांची ट्रेनिंग सुद्धा झालेली आहे. माझी एवढीच विनंती आहे की 100% ह्या गावातून मतदान झाला पाहिजे. या ठिकाणी 2-3 बाबी माझ्या निदर्शनास आणलेल्या आहेत. या गावचा पाण्याचा प्रश्न, या गावामध्ये सुरळीत विद्युत सप्लाय, या गावातले चांगले रस्ते, पाण्याच्या निचरासाठी नाले आणि धरणाचा प्रश्न. या ठिकाणी इथं सुंदर असं सीताफळ पिकतं, चारोळी पिकतं, सुंदर असं सागवान येतं या भागात. हिळा, धावडा, ढिंग अशी वनशेती आहे. निश्चित पर्यावरणाच्या माध्यमातून आणि मी कृषी विभागाचा शिक्षण घेतलेलं असल्यामुळे ह्या कामाला न्याय देऊ. चांगल्या पद्धतीचे बंधारे आणि धरण करून ह्या जमिनी ओलिताखाली आणू आणि या भागातली शेती आज जे 1 पीक होते ते 2 पीक 3 पीक कसं करता येईल याच्यावर आम्ही काम करू. आमची लढाई इतर कुणाशी नाहीये. कोणत्याही उमेदवाराशी आम्ही काही विचार करत नाहीये. आमची लढाई आपल्याशी आहे. तुम्ही जे डोळे झाकून मतदान करता त्याच्यात बदल झाला पाहिजे. तो तुमच्यात परिवर्तन झाला पाहिजे. तुम्ही सद्विवेक बुद्धीनं विचार करून आपल्या लेकरासाठी, आपल्या भविष्यासाठी, आपल्या भागाच्या विकासासाठी मतदान केला पाहिजे. आणि त्याच्यातून जे साध्य होईल ना, फार मोठं साध्य होईल. इथं कारखाने आणता येतील, MIDC काढता येईल, शेती चांगली झाली तर शुगर फॅक्टरी येतील, तिथले शाळा अजून दर्जेदार करता येतील, तांत्रिक कॉलेज मंजूर करता येतील. खूप खूप काही करण्यासारखं आहे. केंद्राच्या योजना आहेत, राज्याच्या योजना आहेत, जिल्हा परिषदच्या योजना आहेत. तुमच्या हाताला कोणी काही दिलेलं नाही. ज्या दिवशी तुमच्या घरचा बाळ शिकून स्वतःच्या पायावर उभा राहून कुठली तरी छोटी मोठी शासनाची किंवा प्रायव्हेट कंपनीची नोकरी करेल आणि तुमच्या घरी 1,00,000-1.5 लाख पगार येईल, त्यावेळेस तुम्ही शासनाचे वाटेकरी आहात. तेव्हा तुमच्या घरी लोकशाही आलंय असं मी मानणार आहे. अशी परिस्थिती सगळ्याच्या घरात झाली पाहिजे असा आमचा मनोदय आहे. आज पैशाच्या अभावी तरुण शिकले नाहीयेत, पण मी या सरकारला धन्यवाद देतो की त्यांनी महिलाच्या नावाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढलेली आहे. ते पुरुषाच्या नावाने काढली नाही, कारण हे पैसे घरात दिले असते की नाही तो गेलेला बाबू तसला प्रकार खूप वाढला असता अशी आम्हाला भीती आहे. आज महिलाच्या नावाने ही योजना काढल्यामुळे निश्चित आपल्या घरचं संगोपन चांगलं होणार आहे. त्या पैशाचा आपण फार काटकसरीनं वापर केला पाहिजे. लेकराला शिकवलं पाहिजे, वडीलधाऱ्यांच्या आरोग्यावर खर्च केला पाहिजे. स्वतः आजारी पडली तर माता भगिनी तपासून घेतलं पाहिजे. या ठिकाणी 10 वाजता आहे भाषण संपणार आहे. अजून 1-2 मिनिट आहे, 3 मिनिट आहेत. मला कल्पना आहे नाही, मला लक्षातच येतच. आता आयुष्य गेलं काम करून. तर माझी आपल्याला विनंती आहे, ही योजना आता कोणी बंद करू शकणार नाही.
त्याचा वापर चांगला झाला पाहिजे, आपले लेकरं घडले पाहिजे, येणारी पिढी बदल झाली पाहिजे. ऊस तोडायला आपल्याला बाहेर जायची गरज पडली नाही पाहिजे, असं वातावरण आपल्याकडे झालं पाहिजे. तशा प्रकारचे नेते आपल्याकडे तयार झाले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. ही लढाई एक दिवसासाठी, ह्या एका निवडणुकीसाठी नाहीये. आम्ही 1-2 नाहीये, 400 नेते एकत्र जमा झालेलो आहोत आपल्या भागात, सगळ्या पक्षांचे. काय देणं घेणं नाही आम्हाला त्या पक्षाचं. आपली जनता घडली पाहिजे हा आमचा उद्देश आहे. तुम्हाला ही बाब जर समजली असेल तर आपण आपले वडीलधारी, आपले आया भगिनी यांना ही बाब अजून चांगल्या पद्धतीने समजून सांगावं. आणि 20 तारखेला विधानसभेच्या गुलाबी बॉक्सवर पहिलं खासदारकीचं मतदान झाल्यानंतर दुसऱ्या मतदानामध्ये 10व्या क्रमांकाला बालाजी पाटील खतगावकर, निशाणी चिन्ह सिलाई मशीन, त्याच्यावर भरपूर मताने बहुमताने मला विजयी करावं एवढं सांगून मी माझी रजा घेतो. माझा शिवाजी मित्र खूप सुंदर असं सूत्रसंचलन केला, काही मुद्दे या ठिकाणी मांडला, त्याचे अश्रू आम्ही वाया जाऊ देणार नाही एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.